नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाची नवीन जाहिरात 2026ची कधी प्रसिद्ध होणार त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. त्यासोबत महत्त्वाची तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे गट क आणि ड ची तुम्ही 2023मध्ये फॉर्म भरून परीक्षा दिलेली होती, तर पुन्हा एकदा त्याच्या वेटिंग लिस्ट लागायला सुरुवात झालेली आहे. आज देखील खूप साऱ्या वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत. आपण पाहू शकता, ही जी जाहिरात आली होती 2023मध्ये, ज्याच्यामध्ये गट ड मध्ये जवळपास 3000 पेक्षा जास्त जागा होत्या आणि गट क मध्ये देखील तेवढ्याच 4 ते 6000 जागा होत्या. अशा मिळून 10000 पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. विविध पदं आहेत गट क व ड ची. तशीच 2026ची देखील नवीन जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते त्याचे देखील अपडेट आपण बघणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये आपण जर बघितलं, सध्या अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्यांची लिस्ट लागलेली आहेत, सध्या लिस्ट लागत आहेत वेबसाईटवरती. ज्या लिस्ट लागत आहेत त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलवलं जात आहे. बघू शकता, या ठिकाणी काल या ठिकाणी ही लिस्ट लागलेली आहे पुण्याची, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की पहा, पुरुष परिचर व स्त्री परिचर गट ड या पदाच्या निवड सूचीतील उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व शारीरिक निकषानुसार तपासणी करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत. तर गट ड चे काही लिस्ट लागत आहेत, गट क चे देखील काही पदांच्या लिस्ट लागत आहेत. तुम्हाला वेबसाईटवरती पाहायचं आहे, तुमच्या जिल्ह्यानुसार लिस्ट लागत आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात येत आहे आणि या निवड प्रक्रियेमध्ये पाहू शकता, जे उपस्थित राहणार नाहीत त्यांचं नाव कमी केलं जाणार आहे आणि पुढील उमेदवाराचा विचार केला जाणार आहे. या ठिकाणी ही पूर्ण माहिती दिलेली बघू शकता. जर आपण कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिल्यास आपण वरील नमूद पदासाठी इच्छुक नाही असे समजून आपली निवड या ठिकाणी कायमस्वरूपी रद्द समजण्यात येईल व पुढील उमेदवारांचा विचार केला जाईल. तर पहा, या निवड सूच्या सध्या या ठिकाणी लागत आहेत, म्हणजेच वेटिंग लिस्ट लागत आहेत. जसं की या ठिकाणी पाहू शकता, अशा पद्धतीने वेटिंग लिस्ट लागत आहेत. प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी जे वेटिंगमधले विद्यार्थी जे आहेत त्यांना बोलवलं जात आहे. जसं की पाहू शकता, या ठिकाणी पाहू शकता पुण्याची हेल्थ वर्करची लिस्ट लागलेली आहे, ग्रुप सी ची. त्याचसोबत बघू शकता या ठिकाणी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट असणार आहेत. ह्या प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट हेल्थ सुपरवायझर ग्रुप सी, GD HS पुणे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या पदांच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार लिस्ट लागत आहेत. काही लिस्ट पाहू शकता या ठिकाणी आज देखील म्हणजे 4 फेब्रुवारीला देखील लागलेले आहेत, काल देखील लागलेले आहेत. प्रत्येक दिवशी या ठिकाणी 1-2 लिस्ट ज्या आहेत त्या प्रसिद्ध होत आहेत. तर तुम्हाला वेबसाईटवरती चेक करायचं आहे, जेणेकरून तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर मग आता नवीन जाहिरात जी आहे ती कधी येऊ शकते त्याच्याबद्दलचं अपडेट आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्हाला सध्याच्या मुंबई उच्च न्यायालय पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तुम्ही जर लिपिक आणि शिपाई या पदासाठी अर्ज केलेला असेल तर यासाठी तुम्हाला अभ्यासासाठी 70 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे. 2018 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकेचा संच त्यांनी दिलेला आहे. याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी केलेलं आहे. या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका आहेत. मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 26 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 4 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या 4 प्रश्नपत्रिकेचा समावेश आहे. या पुस्तकात एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजे जवळपास 3700 प्रश्नांचा समावेश आहे. आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. तर हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन देखील उपलब्ध आहे. त्यासोबत तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून देखील खरेदी करू शकतात. त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की येणारी तलाठी पदभरतीसाठी देखील त्यांचा 62 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आलेलं आहे. TCSने 2023मध्ये घेतलेल्या भरतीच्या 57 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक 1 ते 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित हे पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे. या पुस्तकामध्ये 6200 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा, आता मागच्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी एक परिपत्रक आलेलं होतं, ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या वेटिंग लिस्ट सध्या लागत आहेत त्या वेटिंग लिस्टची जी कालावधी असणार आहे 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाढवून देण्यात आलेला होता. त्यानुसार ह्या वेटिंग लिस्ट तिथपर्यंत या ठिकाणी कालावधी त्यांचा विधिग्राह्य धरला जाणार आहे. 16 तारखेनंतर मग तुमची नवीन जाहिरात येण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते. त्यासोबत बघू शकता या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ह्याची प्रक्रिया देखील चालू आहे. काही ठिकाणावरून या ठिकाणी रिक्त पदांची अशा पद्धतीने माहिती मागवण्याची प्रोसेस देखील चालू आहे. तर आरोग्य विभाग गट क व ड ची 2023 नंतरची मोठी
मोठी जाहिरात आलेली नाही. त्याच्यामुळे 2026मध्ये तुम्हाला फेब्रुवारीनंतर म्हणजे ह्या 16 फेब्रुवारीनंतर याची प्रोसेस जी आहे ती होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नवीन जाहिरात आलेली पाहायला भेटेल. तर त्यासाठी तुमचा अभ्यास चालू राहू द्या. गट क व ड या पदांची मोठी जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभागाची लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. त्याची प्रोसेस सध्या चालू आहे. तर ह्या वेटिंग लिस्ट लागत आहेत. याच्यामधून जी रिक्त पदं राहणार आहेत, आता याची विधिग्राह्यता म्हणजे वेटिंग लिस्टची जी विधिग्राह्यता असणार आहे ती 16 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर मग पुढं तुमच्या या ठिकाणी वेटिंग लिस्ट बंद होतील आणि त्याच्यानंतर मग जी रिक्त पदं राहणार आहेत ती सरळ सेवेने भरण्यासाठी नवीन जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध व्हायला सुरुवात होऊ शकते. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. नवीन वेटिंग लिस्ट लागत आहेत. ह्या वेटिंग लिस्ट ज्या आहेत खूप दिवसापासून या सुरूच आहेत. जवळपास या ठिकाणी जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी ह्या वेटिंग लिस्ट लागत आहेत. प्रतीक्षा सूचीमध्ये ज्या ज्या उमेदवारांचं नाव येत आहे त्यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला जॉईन करायचं नसेल तर पुढच्या उमेदवारांना देखील या ठिकाणी मग संधी भेटू शकते. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व सबस्क्राईब करा असे संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला. त्याचसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना ही महत्त्वाची वेटिंग लिस्टबद्दलची माहिती समजेल. धन्यवाद.